भारतातील जाती व्यवस्था. भारतातील जाती व्यवस्था. आपल्यापैकी अनेकांनी मानवी संस्कृतीचा गाभा असलेल्या भौतिक वस्तूंची स्थानिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शने पाहिली असतील. परंतु मानवी संस्थांचेही सोशियल इन्स्टिट्यूशन्स असेच एखादे प्रदर्शन असू शकते, ही कल्पना फार कमी लोकांना सुचू शकेल. मानवी संस्थांचे प्रदर्शन ही एक विलक्षण कल्पना आहे. काही जण तर याला अत्यंत अवास्तव किंवा धाडसी कल्पनाही म्हणू शकतील. पण मानववंशशास्त्राचे एथनॉलॉजी अभ्यासक म्हणून तुम्ही या नाविन्यपूर्ण प्रयोगावर कठोर टीका करणार नाही अशी मला आशा आहे, कारण हा प्रयोग तसा अवास्तव नाही आणि तुमच्यासाठी तरी तो अजिबात विचित्र वाटू नये. मला वाटते की तुम्ही सर्वांनी पॉम्पेईच्या अवशेषांसारख्या एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली असेल आणि तिथल्या मार्गदर्शकाच्या गाईड ओघवत्या वाणीतून त्या अवशेषांचा इतिहास कुतूहलाने ऐकला असेल. माझ्या मते मानववंशशास्त्राचा अभ्यासक हा एका अर्थाने त्या मार्गदर्शकासारखाच असतो. त्या मार्गदर्शकाप्रमाणेच तोही मानवी क्षमतेनुसार शक्य तितक्या वस्तुनिष्ठतेने सामाजिक संस्थांचे स्वरूप लोकांसमोर मांडतो, कदाचित अधिक गांभीर्याने आणि स्वतः शिकण्याच्या इच्छेने, आणि त्यांच्या उगम व कार्याचा शोध घेतो. आदिम समाज विरुद्ध आधुनिक समाज या विषयावर आधारित या चर्चासत्रात सेमिनार सहभागी असलेल्या आपल्या बहुतेक सहकारी विद्यार्थ्यांनी त्यांना आवडणाऱ्या विविध संस्थांचे, मग त्या आधुनिक असोत वा आदिम, स्पष्ट आणि प्रभावी विवेचन करून आपली भूमिका उत्तमरित्या पार पाडली आहे. आता आज संध्याकाळी भारतातील जाती व्यवस्था, तिची कार्यपद्धती, उगम आणि विकास या विषयावरील शोधनिबंधाद्वारे तुमचे प्रबोधन करण्याची पाळी माझी आहे. मी ज्या विषयाची मांडणी करणार आहे त्यातील गुंतागुंत तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. जाती व्यवस्थेची गुपिते उलगडण्याच्या कामात माझ्यापेक्षा अधिक तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि समर्थ लेखणी असलेल्या व्यक्तींनी योगदान दिले आहे. तरीही दुर्दैवाने हा विषय अजूनही अस्पष्ट किमान समजलेल्या गोष्टींच्या श्रेणीतच मोडतो. जाती व्यवस्थेसारख्या अत्यंत प्राचीन संस्थेतील गुंतागुंत मला पूर्णपणे ज्ञात आहे, पण ती अज्ञेय, कधीही समजण्यासारखी आहे असे मानण्याइतका मी निराशावादी नाही, कारण ती समजून घेता येण्यासारखी आहे असा माझा विश्वास आहे. जाती व्यवस्थेची समस्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही दृष्टिकोनांतून अत्यंत व्यापक आहे. व्यावहारिकदृष्ट्या पाहता ही एक अशी संस्था आहे जिचे परिणाम अत्यंत दूरगामी आणि गंभीर आहेत. ही एक स्थानिक समस्या असली तरी ती व्यापक स्तरावर अनिष्ट परिणाम घडवून आणू शकते, कारण जोपर्यंत भारतात जाती व्यवस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत हिंदू लोक परकीयांशी आंतरजातीय विवाह किंवा सामाजिक देवाणघेवाण करण्यास फारसे उत्सुक नसतील, आणि जर हिंदू लोक पृथ्वीवरील इतर प्रदेशात स्थायिक झाले तर भारतीय जाती व्यवस्था ही एक जागतिक समस्या बनेल. सैद्धांतिकदृष्ट्या पाहता अनेक अभ्यासकांनी या व्यवस्थेच्या उगमस्थानाचा शोध घेण्याचे काम आवडीने हाती घेतले असले तरी ही समस्या त्यांच्या आकलनाच्या पलीकडची ठरली आहे. अशी परिस्थिती असल्याने मी या समस्येचा सर्वांगीण आढावा घेऊ शकत नाही. जर मी जाती व्यवस्थेचा केवळ एक पैलू म्हणजेच तिचा उगम, कार्यपद्धती आणि प्रसार यापुरतेच स्वतःला मर्यादित ठेवता त्यापलीकडे जाण्याचा प्रयत्न केला तर मला पुरेसा वेळ,
जागा आणि आकलनशक्ती यांची कमतरता भासेल अशी मला भीती वाटते. मी या नियमाचे काटेकोरपणे पालन करेन आणि माझ्या मांडणीतील एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी किंवा पुष्टी देण्यासाठी आवश्यक असेल तेव्हाच इतर विषयांचा उल्लेख करेन. आता विषयाकडे वळूया. सुप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञांच्या मते भारताची लोकसंख्या ही आर्य, द्रविड, मंगोलियन आणि सिथियन या वांशिक गटांचे मिश्रण आहे. हे सर्व लोकसमूह शतकांपूर्वी, जेव्हा ते आदिम टोळ्यांच्या अवस्थेत होते, तेव्हा विविध दिशांनी आणि आपापल्या संस्कृतींसह भारतात आले. त्यांनी आपापल्या आधी आलेल्यांशी संघर्ष करून देशात प्रवेश मिळवला आणि पुरेसा संघर्ष झाल्यानंतर ते शांतताप्रिय शेजारी म्हणून स्थायिक झाले. सततचा संपर्क आणि परस्पर देवाणघेवाण यांतून त्यांनी एक सामायिक संस्कृती विकसित केली, जिने त्यांच्या मूळ वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतींना मागे टाकले. हे मान्य केले जाऊ शकते की भारतीय लोकसमूहाची निर्मिती करणाऱ्या विविध वांशिक गटांचे पूर्णपणे एकत्रीकरण झालेले नाही आणि भारताच्या सीमांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तीला पूर्वेकडील लोकांच्या शारीरिक ठेवण व रंगात पश्चिमेकडील लोकांच्या तुलनेत, तसेच दक्षिणेकडील लोकांच्या तुलनेत उत्तरेकडील लोकांच्या तुलनेत स्पष्ट फरक दिसून येतो. परंतु एखाद्या लोकसमूहाच्या एकजिन्सीपणासाठी होमोजिनेटी केवळ वांशिक एकत्रीकरण हाच एकमेव निकष असू शकत नाही. वांशिकदृष्ट्या सर्वच लोकसमूह हे मिश्र स्वरूपाचे हेटरोजिनियस असतात. संस्कृतीची एकता हाच एकजिन्सीपणाचा आधार असतो. हे गृहीत धरून मी असे ठामपणे सांगू इच्छितो की सांस्कृतिक एकतेच्या बाबतीत भारतीय उपखंडाची बरोबरी करू शकेल असा दुसरा कोणताही देश नाही. याला केवळ भौगोलिक एकताच नाही, तर त्याहूनही अधिक खोल आणि मूलभूत अशी एकता लाभली आहे, ती म्हणजे संपूर्ण भूभागावर पसरलेली निर्विवाद सांस्कृतिक एकता. परंतु याच एकसारखेपणामुळे ज्यात ही संकल्पना समजून घेणे किंवा तिचे स्पष्टीकरण देणे अत्यंत कठीण झाले आहे. जर हिंदू समाज हा केवळ परस्परविलग घटकांचा एक संघ असता तर ही बाब अगदी सोपी असती. परंतु ज्यात ही मुळात एकसंध असलेल्या घटकाची केलेली विभागणी आहे आणि जातीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण म्हणजे या विभागणीच्या प्रक्रियेचेच स्पष्टीकरण होय.